तर आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी 18 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे 2 लाखपर्यंत कर्ज माफ झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं ज्ञान टेक सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे त्याची परिस्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आहे आणि यात कोण कोण समाविष्ट आहे, कोणते शेतकरी बसू शकतो आणि याचं योजनेचं स्वरूप काय आहे, याचा आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर या योजनेचे स्वरूप असे आहे मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजना ही भारतातील विविध राज्यामध्ये राबवली जाते. या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाते. शेतकरी आपल्या पिकासाठी कर्ज घेतात, परंतु नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आर्थिक संकटामुळे कर्जाची परतफेड करणे कठीण होते. अशा परिस्थितीत सरकार त्यांच्या कर्जाचा काही भाग म्हणून किंवा संपूर्ण रक्कम माफ करते आणि ह्याच या कर्जमाफीचे धोरण आहे. कर्जमाफीचे फायदे आपण नंतर बघणार आहोत. तर काय फायदे आहेत कर्जमाफीचे? आर्थिक दबाव. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक दबाव कमी होतो, त्यामुळे ते पुन्हा नव्याने जोमाने शेती करू शकतात. कर्जमुक्त झाल्यानंतर शेतकरी नव्याने सुरुवात करू शकतो. त्यांना पुन्हा एकदा शेतीत गुंतवणूक करण्याची संधी मिळते आणि या योजनेमुळे शेती क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा असते. शेतकरी अधिक उत्पादन घेण्यासाठी या कर्जमाफीमुळे प्रोत्साहित होतात. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते आणि याचा परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत? साधारणपणे ज्या व्यक्तींकडे शेतजमीन आहे ते या शेतकरी या कर्जासाठी पात्र आहेत. एका ठराविक रकमेपर्यंतच कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि काही योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार केला जातो. प्रत्येक राज्याचे स्वतःचे निकष असू शकतात. म्हणजेच उदाहरणार्थ महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर या लाभार्थ्यांची यादी आपण कशी तपासली जाऊ शकतो? तर यासाठी आपल्याला लाभार्थ्यांची यादी तपासण्यासाठी त्यांच्या सर्वप्रथम कर्जमाफी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि त्यानंतर वेबसाईटवरील लाभार्थी पोर्टवर क्लिक करावे आणि आधार क्रमांक आणि अर्ज क्रमांक यासारखे आवश्यक माहिती भरणे तर गरजेचेच आहे. यानंतर तुमचे नाव आणि लाभार्थी यादीत आहे की नाही हे तुम्हाला त्यानंतर दिसेलच. या योजनेचे महत्त्व फक्त एवढेच आहे, शेतकरी कर्जमाफी योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर ते शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्येसारखेचा प्रयत्न करतात, पण या योजनेमुळे त्यांना नवीन जीवन मिळते. हेच या कर्जमाफीचे उद्देश आहे आणि धोरण आहेत.